नमस्कार माझ्या बारावीच्या मित्रांनो, मी डॉक्टर हार्दिक रायसोनी आपल्या सर्वांचं टार्गेट अकॅडमीच्या वतीने ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करतोय. मुलांना आजच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत पॉइंट्स टू बी नोटेड फॉर एमएसटी सीईटी 2024. हो, एमएसटी सीईटी आली आहे अगदी तुमच्या तोंडावर. 7 दिवसांवर तुमची एक्झाम आहे. उरले फक्त शेवटचे 7 दिवस. आजपासून 7 दिवसांनी पहिली सीईटी 22 तारखेला चालू होऊन जाईल. पीसीबी ग्रुप, पीसीएम ग्रुप साठी अजून तरी वेळ आहे, त्यांच्यासाठी नंतर बोलूयात. आज पहिले पीसीबी ग्रुप बद्दल बोलून घेऊयात. काही बेसिक इन्स्ट्रक्शन्स आहेत. आजचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते बेसिकली कॉमन आहे. आज 7 दिवस उरले आहेत पीसीबीच्या सीईटी साठी, 15 ते 20 दिवस उरले पीसीएमच्या सीईटी साठी. आणि 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 जाम फाटलेली असेल, जाम टेन्शन असेल, ह्या पॉइंटला काय करायचंय काय नाही करायचंय याच्यासाठी मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ रेकॉर्ड करून दिलेला आहे. तो व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर या व्हिडिओवर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स जे की तुम्हाला फॉलो करायचे सीईटीच्या एक्झाम साठी. तर मुलांनो, मी तुम्हाला ऍडमिट कार्डवर ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की ऍडमिट कार्ड कधी येणार आहे. ऍडमिट कार्ड रफली पीसीबीच्या सीईटी साठी येणार आहे 15 ते 18 तारखेला. हा एक्झामच्या 7 दिवस आधी तुम्हाला ऍडमिट कार्ड भेटेल. आणि पीसीएमच्या सीईटी साठी 2 मे ला सीईटी चालू होते, तर त्याच्या 7 दिवस आधी म्हणजे 25 एप्रिल ते 28 एप्रिल त्या टाइमला पीसीएमचं ऍडमिट कार्ड येणार आहे. आणि आता पीसीबीचं ऍडमिट कार्ड येतोय. त्या ऍडमिट कार्ड आल्यावर पहिल्यांदा जे तुम्हाला पहिलं काम करायचंय की स्वतःचं नाव चेक करा. स्पेलिंग मिस्टेक ऍडमिट कार्ड वर राहिली तर लगेच सीईटी सेलला रिपोर्ट करा की माझं नाव चुकलेलं आहे, कारण हे नाव नंतर तुमच्या रिझल्टवर येणार आहे. नंतर कॉम्प्लिकेशन वाढतात. असे कॉम्प्लिकेशन जर टाळायचे असतील तर पहिलेच ऍडमिट कार्डवर नाव चेक करून घ्या. तुमची डेट ऑफ बर्थ असेल तर ती चेक करून घ्या, कारण ह्या चुका नंतर सुधारायला खूप झंझट असते. हे करू नका. ऍडमिट कार्ड आल्यावर तुम्हाला एकच काम करायचं आहे, त्याच्यावर तुमचा एक रिसेंट वाला फोटो तुम्हाला लावून घ्यायचा आहे. एक ऑलरेडी फोटो प्रिंटेड येईलच, त्याच्यावर तुम्हाला तुमचा अजून एक फोटो लावायचा राहील. आणि दुसरं तुम्हाला एक एक्झाम साठी प्रॉपर गव्हर्नमेंट अप्रूव्ड फोटो आयडी प्रूफ कॅरी करायचं आहे. मग ते तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असो. ड्रायव्हिंग लायसन्स हे टेम्पररी वाला चालणार नाही, तुम्हाला परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स. वोटर आयडी कार्ड तुम्ही मोस्टली 18च्या खाली येतं, तुम्हाला वोटर आयडी कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स तर नसणार. नेक्स्ट तुम्हाला आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहे. या सगळ्या महत्वाचे जे गव्हर्नमेंट आयडी कार्ड आहे हे कॅरी करायचे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट आयडी कार्डवर जे तुमचं नाव आहे तेच तुमच्या ऍडमिट कार्डवर नाव पाहिजे. दोघंही मॅच व्हायला पाहिजे. काही काहींचं असं असतं, एखाद्याचं म्हणजे माझं नाव हार्दिक आहे तर माझं आधार कार्डवर नाव राहील हार्दिक कुमार रायसोनी, ऍडमिट कार्डवर नाव आहे हार्दिक रायसोनी. इश्यू होईल, अप्रूव्ह होणार नाही. तर जे गव्हर्नमेंट आयडी वर नाव आहे तेच ऍडमिट कार्डवर नाव पाहिजे. दोघं मॅच व्हायला पाहिजे, नाही तर एक्झामच्या दिवशी सकाळी सकाळी गेटवर त्या वॉचमन सोबत भांडायला लागल आणि खूप त्रास होईल. ही गोष्ट टाळा. नेक्स्ट महत्वाचा पॉइंट मुलांनो, ऍडमिट कार्ड झालं, फोटो आयडी झालं, टाइम. ऍडमिट कार्ड आल्यावर तुम्हाला त्याच्यावर दिसणारे टाइम, डे आणि प्लेस, या 3 गोष्टी तुम्हाला ऍडमिट कार्ड वर भेटणार आहे. की तुम्ही मॉर्निंग शिफ्टला अपेअर करताय की आफ्टरनून शिफ्टला. तुमचा 22 तारखेला पेपर आहे, 23 ला आहे, 24 ला, 28 ला, 29 ला आहे, किंवा पीसीएम साठी वेगवेगळ्या दिवसांवर आहे. हे तुम्हाला ऍडमिट कार्ड वरच दिसेल. आणि प्लेस म्हणजे तुमचा सेंटर कुठे हे तुम्हाला दिसेल. जर इन केस जसं मी मागच्या वर्षीचा माझा अनुभव आहे, सेंटर मॅक्सिमम लोकांना सिटी मध्ये भेटले नाही, सगळ्यांना ग्रामीण भागात सेंटर भेटले. तर जर सेंटर तुमच्या घरापासून लांब असेल तर अवॉइड सेम डे ट्रॅव्हलिंग. एक दिवस आधीच त्या ठिकाणी जा. तिथे भले एक छोटासा हॉटेल घेऊन टाका एक दिवसासाठी, पण त्या दिवशी सकाळी मोस्टली ट्रॅव्हल करू नका. कारण काय, आपली मानसिकता खराब होऊन जाते. ट्रॅव्हलिंग मध्ये जर काही थोडंफार वर खाली झालं तर आपल्याकडे टाइम नसणार आहे. आणि असं झालेलं आहे, गेल्या 2-3 वर्ष आधी सकाळी सकाळी एकदा मुंबईला नीट होती. पुणेवरून लोक निघाले, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोक ट्रॅफिक मध्ये अटकले आणि ते नीट साठी क्वालिफाय करू नाही शकले. ते लोक कोर्टामध्ये पण गेले, पण कोर्टनी पण क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिले होते की तुम्ही एक्झाम सेंटरवर टाइमवर पोहोचणं ही तुमची जबाबदारी आहे. तर म्हणून तुम्ही पण एक दिवस आधीच ट्रॅव्हलिंग करून ठेवा. जर सेम सिटी मध्ये सेंटर नसला तर जो टाइम आहे तो नीट बघा. शिफ्ट 1 साठी आहे की शिफ्ट 2 साठी आहे हे प्रॉपरली बघून ठेवा, कारण शेवटच्या क्षणी काही छोटी छोटी गडबड नको रे बाबांनो. टाइम झालं, प्लेस झालं. नेक्स्ट आहे पेपर पॅटर्न. पेपर पॅटर्न कसं आहे मुलांनो, नीट लक्षात ठेवा. पेपर तुम्ही देणार आहात ऑनलाईन मोड मध्ये. कॉम्प्युटरवर तुमचा पेपर येणार आहे. तुम्हाला आयडी पासवर्ड दिलेला राहील. पासवर्ड मोस्टली तुमची डेट ऑफ बर्थ असते. मागच्या वर्षी डेट ऑफ बर्थ होती, यावर्षी पण मोस्टली तेच असणार आहे. ऍडमिट कार्ड आल्यावर तेव्हा तुम्ही क्लिअर करालच, पण जो आयडी पासवर्ड तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावरून लॉग इन करून तुमच्या समोर तुमचा पेपर येईल. आणि पहिले 90 मिनिट्स, पहिले 90 मिनिटं तुम्हाला पी आणि सी
हा पेपर सॉल्व्ह करायचा राहील. 90 मिनिटानंतर तो पेपर ऑटो सबमिट होऊन जाईल आणि बायोलॉजीचा किंवा नंतरच्या याच्यात मॅथचा पेपर तुमच्या डोळ्यांसमोर असणार आहे. तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल की मी एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि साला 90 मिनिटांनी पेपरच गायब. तर हे करू नका बाबांनो. लक्षात ठेवा 90च मिनिटं आहे फिजिक्स आणि केम साठी, आणि बायोसाठी स्पेसिफिकली 90 आहे, मॅथ साठी स्पेसिफिकली 90 आहे. 90 मिनिट्स नंतर पेपर ऑटो सबमिट होतो, भले तुम्ही सबमिट करा नका करू. म्हणून टाइम कडे लक्षात ठेवा, पेपर पॅटर्न लक्षात ठेवा. पहिले 90 मिनिटात कोणत्याही प्रकारे फिजिक्स आणि केम संपवायचाच आहे. नेक्स्ट महत्वाची गोष्ट आहे ड्रेस कोड. हा एक कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन असतो, सर काय कपडे घालायचे रे एक्झामला. तर लक्षात ठेवा, एक्झाम साठी जाताना जितके साधे कपडे घालता येईल तितके साधे. एक टी शर्ट आणि एक पॅन्ट घाला. असे पॅन्ट किंवा असे कपडे अवॉइड करा ज्याच्यामध्ये खूप जास्त चेन आहे, खूप जास्त खिशे, कारण हे तुम्हाला कॉपीच्या केसमध्ये अटकवू शकता. ह्या कंडिशन्स मध्ये जाऊ नका. सिंपल टी शर्ट आणि साधी जीन्स किंवा नाईट पॅन्टही असली त्याच्यातही गेलेलं बरं. फुल पॅन्ट, हाफ पॅन्ट वगैरेही अवॉइड करा, कारण रिस्क वाढते. कारण तुमचा जर ड्रेस कोड कॉम्प्लिकेटेड असेल ना, तुम्हाला खूप जास्त चेकिंग थ्रू आतमध्ये पाठवल ते, आणि त्या चेकिंग मध्ये मग डोकं खराब होईल, आणि त्या दिवशी डोकं जितकं चांगलं राहील तितकं बरं. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी अवॉइड करा. सोबत जाताना ते तुम्हाला ऍडमिट कार्डवर लिहून देईलच, एक बॉल पेन कॅरी करायचं आहे, बाकी काहीच कॅरी करायचं नाही. तुम्हाला पाणी ते लोक प्रोव्हाइड करल. तुम्हाला हँकरशिफ गरज नसली तर कॅरी करू नका. जर तुम्हाला गरज आहे तरच हँकरशिफ कॅरी करा, रुमाल कॅरी करा, कारण ते पण तुम्हाला कुठे ना कुठे अटकवू शकतं. बाकी गळ्यात चेन, हातात अंगठी, कानातली बाळी सगळं काढून घ्यायचं. मुलांनो मुलींनो हे तुमच्या दोघांसाठी आहे. लक्षात ठेवा, कोणतंही ऑर्नामेंट बॉडीवर ठेवू नका. पायात काय असेल तेही काढून ठेवा, कारण जितक्या तुमच्याकडे गॅजेट्स आहे, जितक्या तुमच्याकडे गोष्टी आहे, हे तुम्हाला कॉपीच्या केसमध्ये अटकवू शकता. कुठे ना कुठेतरी तुम्हाला खूप जास्त चेकिंग थ्रू आतमध्ये जायला लागल. तर ती सकाळी सकाळी ती गडबड नसावी एक्झामच्या दिवशी, हे लक्षात ठेवा. हे काही बेसिक पॉइंट्स आहे जे तुम्हाला एक्झामला जायच्या आधी लक्षात ठेवायचे. अजून जेव्हा ऍडमिट कार्ड येईल आपण अजून या विषयावर बोलूयात, पण तोपर्यंत या सगळ्या पॉइंट्सची काळजी घ्या, तयारी करून ठेवा. ऍडमिट कार्ड घेऊन जायला विसरायचं नाही. ऍडमिट कार्डची झेरॉक्स काढून ठेवा. ज्या दिवशी ऍडमिट कार्ड येईल तेव्हाच प्रिंट मध्ये 2 कॉपीज ठेवा. फोटो आयडी तुमच्यासोबत ठेवा. फोटो आयडी अजून एक इम्पॉर्टंट, झेरॉक्स चालत नाही, ओरिजिनल फोटो आयडी तुम्हाला पाहिजे. सॉफ्ट कॉपी पण चालत नाही. ओरिजिनल हातामध्ये तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट पाहिजे, हे लक्षात असू द्या. बाकी काही लागलं एक्झामच्या दिवशी पर्यंत, एक्झामला जातानाही, तर मी टार्गेट अकॅडमीची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. टेन्शन आलं, काही वाटलं, आम्हाला कॉल करा, टेक्स्ट करा, आम्ही तुम्हाला त्या पॉइंटला प्रॉपरली गाईड करू शकतो. मुलांनो जास्त टाइम घेणार नाही, शेवटचे 7 दिवस उरले. फक्त आणि फक्त इतकंच बोलाल, अभ्यास करा रे बाबांनो, बाबींनो, दादांनो, दादूंनो, प्लीज अभ्यास करा. कोणत्याही प्रकारे आपल्याला रिझल्ट काढायचाच आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. सी यू. बेस्ट ऑफ लक.